नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल, प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणाचा तिसरा भाग आपण पाहत आहोत। पाठीमागच्या तासांमध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासली आणि हे प्राकृतिक 5 भारताचे विभाग जे आहेत ते आपण पाहिले। त्यामध्ये मग आठवत असेल तर पहा, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश, भारतीय पठार द्वीपकल्प असं म्हटलं जातं, किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे असे 5 विभाग आपण प्राकृतिक भारताचे पाहिले। त्यानंतर आपण ब्राझीलची प्राकृतिक रचना पाहिली आणि या ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेमध्ये आपण पाहिलं की उच्चभूमी, गियानाची उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी। त्यानंतर दुसरा आपण पाहिला अजस्र कडा। या ठिकाणी हा अजस्र कडा आपण पाहिला। किनारी प्रदेश जो आहे या किनारी प्रदेशाचा अभ्यास आपण केला आणि मैदानी प्रदेश व द्वीपसमूह अशा पद्धतीनं ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची चर्चा आपण पाठीमागील तासामध्ये केलेली आहे। आजच्या तासाला आपल्याला जलप्रणाली जी आहे या जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे। प्रथमतः आपल्यासमोर एक आकृती दिसते पहा। ब्राझीलची जी जलप्रणाली आहे या ब्राझीलच्या जलप्रणालीचा अभ्यास आपण करणार आहोत। प्रामुख्यानं ही जी ब्राझीलची जलप्रणाली आहे या ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येतं की या ब्राझीलमध्ये अमेझॉनचं खोरं, नैऋत्येकडे असणाऱ्या पॅराना व पॅराग्वे या ज्या नद्या आहेत त्या नद्यांची जलप्रणाली आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील नद्या या 3 भागांचा समावेश या ब्राझीलच्या जलप्रणालीमध्ये केलेला पाहायला मिळतो। टप्प्याटप्प्याने एक जलप्रणाली आपण अभ्यासणार आहोत। त्यामध्ये प्रथमतः ज्या जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे ती जलप्रणाली आहे अमेझॉनची जलप्रणाली। आता ही अमेझॉनची जलप्रणाली पाहत असताना या अमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातील अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावरती या ठिकाणी या ब्राझीलच्या नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अमेझॉन नदी जी आहे या अमेझॉन नदीवरील पाण्याचा विसर्गाचं प्रमाण जे आहे हे प्रचंड असलेलं दिसून येतं। सुमारे हे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढा या पाण्याचा विसर्ग या अमेझॉन नदीचा आहे। त्याचप्रमाणे त्यामुळे काय होतंय की नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रामध्ये जमा झालेला गाळ हा अत्यंत वेगानं वाहून नेला जातोय, कारण या विसर्ग पाण्याचा जो आहे हा प्रचंड असल्यामुळं नदीच्या पाण्याला वेग हा जास्त आहे आणि त्यामुळे नदीच्या मुखाकडेही गाळाचं संचयन हे मोठ्या प्रमाणात होत नाही, कारण पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा प्रचंड असल्यामुळं या नदीच्या पात्रामध्ये आणलेले पदार्थ जे आहेत ते किनारी भागामध्ये मुखाजवळ संचयित केले जात नाहीत, तर ते तसेच पुढे जातात आणि या ठिकाणी जे बेटं आपल्याला दिसतात त्या बेटांची निर्मिती या प्रवाहातील वाहून आणलेल्या गाळामुळं निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु तरीही या नदीच्या मुखाजवळ अनेक वितरिका ज्या आहेत ह्या वितरिका आढळतात। पण या अमेझॉन नदीचा जर विचार आपण केला तर या अमेझॉन नदीच्या मुखाजवळ या वितरिका आपल्याला पाहायला मिळत नाहीत। साधारणपणे आपण जर पाहिलं तर जेवढी मोठी नदी तेवढी मुखाजवळ वितरिका जास्त, पण अमेझॉन नदीच्या मुखाजवळ का वितरिका आढळत नाहीत तर या अमेझॉन नदीच्या प्रवाहाला वेग जास्त असल्यामुळं
साधारणतः किती वेग आहे तर तो वेग म्हणजे 2,00,000 घनमीटर प्रति सेकंद एवढा या प्रवाहाला वेग आहे आणि म्हणून या अमेझॉनच्या मुखाजवळ वितरिका या आढळत नाहीत आणि त्यामुळे त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटं ही तयार झालेली आहेत। मग आपल्याला माहिती आहे या अमेझॉन नदीच्या मुखाजवळ तयार झालेलं महत्त्वाचं बेट कोणतं आहे तर मॅराजॉ बेट जे आहे हे या अमेझॉन नदीच्या मुखाजवळ तयार झालेलं आहे। अमेझॉन नदीच्या मुखाजवळील भागाची रुंदी जर आपण पाहिली पाठीमागच्या वेळेस आपण पाहिली साधारणतः 150 किलोमीटर एवढी ही रुंदी या ठिकाणी या पात्राची आपल्याला मुखाजवळ पाहायला मिळते। मग आपण विचार करू शकतो 150 किलोमीटर आपल्या गावापासून तर 150 किलोमीटर लांब असणारं एखादं शहर पहा। इथून आपल्या मनसरपासून तर मुंबई 200 किलोमीटर आहे, म्हणजे इथून लोणावळा एवढं रुंद त्या नदीच्या पात्राचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे त्याचा अंदाज किती हे अमेझॉन नदीचं पात्र रुंद असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो। मनसरपासून तर लोणावळा एवढा अंतर जे आहे एवढी रुंदी या अमेझॉन नदीच्या मुखाजवळील पात्राची आहे, म्हणजे प्रचंड रुंदी या पात्राची या ठिकाणी आहे हे आपल्या लक्षात येईल। अमेझॉन नदीचं जे पात्र आहे हे पात्र बहुतांश ठिकाणी जलवाहतुकीसाठी अगदी योग्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे अशा पद्धतीनं ही जी अमेझॉन नदी आहे ही अमेझॉन नदी या ब्राझीलमधील सर्वात मोठी असणारी नदी, अनेक नद्या आणि उपनद्या ज्या आहेत या ठिकाणी एकत्र नदीला मिळालेल्या पाहायला मिळतात। या तुमच्या ब्राझीलची उच्चभूमीवरून असेल किंवा गियानाच्या उच्चभूमीवरून असेल अनेक नद्या या अमेझॉन नदीला येऊन मिळतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला ही अमेझॉन नदी जाऊन मिळते। या अमेझॉन नदीच्या मुखाजवळ या ठिकाणी मॅराजॉ बेट हे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी पॅराग्वे व पॅराना जलप्रणाली। पॅराग्वे नदी आहे आणि ही पॅराना नदी आहे। ही जी जलप्रणाली आहे प्रामुख्यानं या दोन्हीही नद्या या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये वाहत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या दोन्हीही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील जो अर्जेंटिना देश आहे या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदी आहे, या प्लाटा नदीला या ठिकाणी ही प्लाटा नदी आहे, या प्लाटा नदीला जाऊन त्या मिळत असलेल्या आपल्याला दिसून येतात। या दोन्हीही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे ही नदी जी आहे ही नदी ब्राझीलच्या दक्षिण उतारावरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे पहा या ब्राझीलच्या नैऋत्येकडील हा भाग आहे, या ठिकाणी ही पॅराना नदी वाहते, पॅराग्वे नदी वाहते, या ठिकाणी पॅराना नदी वाहते आणि ही उरुग्वे नदी वाहते। या भागामध्ये अर्जेंटिना देश आहे आणि या अर्जेंटिना देशामध्ये वाहणारी प्लाटा नदी जी आहे या प्लाटा नदीला जाऊन या तीनही नद्या त्या ठिकाणी एकत्र येत असलेल्या पाहायला मिळतात आणि म्हणूनच ह्या ज्या नद्या आहेत या नद्यांना ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। तिसरी नदी प्रणाली आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को ही जी नदी आहे। आता साओ फ्रान्सिस्को ही जी नदी आहे तुम्हाला दिसत असेल पहा नकाशामध्ये, या ठिकाणी ही साओ फ्रान्सिस्को नदी आहे पहा, दिसते आहे। तर ही साओ फ्रान्सिस्को नदी आहे ही ब्राझीलमधील असणारी तिसरी महत्त्वाची नदी आहे। पहा पहिली महत्त्वाची नदी आहे अमेझॉन नदी, दुसरा भाग आहे पॅराना पॅराग्वे आणि उरुग्वे नदी प्रणाली आणि तिसरी आहे ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदी प्रणाली। आता ही साओ फ्रान्सिस्को नदी प्रणाली आहे या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र जर आपण पाहिलं तर ते ब्राझीलच्याच हद्दीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। साधारणतः ब्राझीलचा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागामध्ये ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये ही नदी उगम पावते आहे आणि या पूर्व भागामध्ये उगम पावून ती नदी जी आहे ही नदी सुरुवातीला उत्तरेकडे वाहते आणि नंतर ती पूर्वेकडे वाहून दक्षिण अटलांटिक महासागराला
जाऊन मिळते। या भागामध्ये सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी प्रथमतः उत्तरेकडे वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि नंतर ती पूर्वेकडे वळते आणि दक्षिण अटलांटिक महासागराला ती मिळते। साओ फ्रान्सिस्को जी नदी आहे या नदीच्या मुखाजवळील सुमारे 250 मीटरचा जो प्रवाह आहे किंवा भाग आहे तो जलवाहतुकीसाठी अत्यंत लाभदायक असलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे या ब्राझीलच्या दृष्टीनं ही साओ फ्रान्सिस्को ही नदीसुद्धा जलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी नदी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर चौथा भाग जर नद्यांचा आपण पाहिला तर या भागामध्ये असणाऱ्या किनारी भागावरती असणाऱ्या ज्या नद्या आहेत, हे जो किनारी भाग आहे या किनारी भागावर असणाऱ्या नद्यांचा चौथा गट आपल्याला करता येईल। पहिला गट आहे अमेझॉन नदी, दुसरा गट आहे पॅराग्वे, पॅराना आणि उरुग्वे नदी, तिसरा गट आहे तो म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदी आणि चौथा आहे किनारी प्रदेशातील नद्या। ब्राझीलचा जो किनारी प्रदेश आहे या किनारी प्रदेशामध्ये अनेक कमी लांबीच्या, कारण या ठिकाणी माहिती आहे आपल्याला ब्राझीलचं उच्चभूमी आहे, अजस्र कडा आहे, त्यामुळे या भागामधील नद्या ज्या आहेत या नद्या कमी लांबीच्या आपल्याला पाहायला मिळतात। परंतु जरी या नद्या कमी लांबीच्या असल्या तरीही या किनारी भागामध्ये दाट लोकवस्ती आहे आणि त्यामुळं या नद्यांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यापैकी मग परानिबा नदी आहे, परानिबा नदी या ठिकाणी परानिबा नदी आहे, त्याचप्रमाणे इटापेकुरू नदी आहे। या उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्या इटापेकुरू असेल किंवा परानिबा नदी असेल, या नद्या महत्त्वाच्या आहेत। त्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन त्या या ठिकाणी मिळत असलेल्या दिसून येतात। दक्षिण अटलांटिक महासागराकडे जर आपण आलं तर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांचा पाण्याचा पुरवठा ब्राझीलच्या या ठिकाणी असणारी जी उच्चभूमी आहे या उच्चभूमीतून होतो आणि त्यामध्ये परागुआकू ही जी नदी आहे, परागुआकू या ठिकाणी आहे परागुआकू ही नदी साल्डोर जवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जेक्युटिनोवा ही जी नदी आहे ही या ठिकाणी आपल्याला पाहते। अनेक छोट्या मोठ्या नद्या छोट्या नद्या ज्या आहेत या ठिकाणी दक्षिण अमेरिकेतील लागून असणारा जो दक्षिण अटलांटिक महासागर आहे या दक्षिण अटलांटिक महासागराला या नद्या येऊन मिळतात। अशा पद्धतीनं या ब्राझीलची जी जलप्रणाली आहे ती ब्राझीलची जलप्रणाली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे भारताची जलप्रणाली। आता भारताची जलप्रणाली जर आपण पाहिली तर भारताच्या जलप्रणालीचे प्रामुख्यानं 4 विभाग पाडलेले आहेत। त्या 4 विभागांमध्ये हिमालयातून वाहणाऱ्या नद्या, द्वीपकल्पावरून वाहणाऱ्या नद्या, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या असे 4 विभाग या भारतीय जलप्रणालीचे, भारतीय नद्यांचे पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे उगम क्षेत्रानुसार भारतातील प्रामुख्यानं 2 विभाग केलेले आहेत, ते म्हणजे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या। या 2 प्रकारामध्ये प्रामुख्यानं वर्गीकरण आपण करू शकतो आणि त्यानंतर दक्षिणेकडे आल्यानंतर आपल्याला अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या असे आणखीन 2 विभाग आपल्याला करता येईल। प्रथमतः आपण पाहणार आहोत ते म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या। आता हिमालय कुठं आहे आपल्याला माहिती आहे, कुठं आहे हिमालय? भारताच्या उत्तरेकडं हिमालयीन पर्वतरांगा आहेत। आपण पाहिलं शिवालिक रांगा असतील, लघु हिमालय असेल, बृहत हिमालय असेल, हिमालयाच्या पलीकडील रांगा असतील। त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम 3 विभाग आपण पाहिले, पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय। या हिमालयीन प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा समावेश हिमालयीन नद्यांमध्ये केलेला आहे। या हिमालयातील बहुतांश नद्या ज्या आहेत या विविध हिमालयातील हिमनद्या ज्या आहेत या नद्यांपासून निर्माण झालेल्या उगम पावत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे काय होतंय की
उन्हाळ्यात सुद्धा या हिमालयातील नद्यांना भरपूर पाणी असलेलं दिसून येतं आहे. उन्हाळ्यातही फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असलेला पाहायला मिळतो आहे. म्हणजे आपण पहा, हिमालयातील नद्या ज्या आहेत, हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळं नद्यांना पाणी असतं, उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतं आणि त्यामुळं नद्यांना पाणी येतं. म्हणून असं म्हटलं जातं की हिमालयातील नद्या या बारमाही नद्या आहेत. प्रश्न कारनद्यामध्ये विचारला जाऊ शकतो, हिमालयातील नद्या बारमाही आहेत, कारण सांगा. कारण आपल्याला सांगता येईल की हिमालयातील नद्यांचा उगम हा अतिउच्च अशा पर्वतरांगांमध्ये होतो. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पावसाच्या पर्जन्यामुळं या नद्यांना पाणी असतं. उन्हाळ्यामध्ये तिसरं सांगता येईल, उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी हिम वितळलं जातं आणि हिम वितळल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाहत असतो आणि म्हणून हिमालयातील नद्या या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळं पूर येतो, उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळं पूर येतो आणि त्यामुळे या नद्या बारमाही आहेत. आता या नद्या ज्या आहेत या गटामध्ये प्रामुख्यानं 2 गटांचा समावेश होतो, तो म्हणजे सिंधू आणि तिच्या उपनद्या आणि दुसरा आहे गंगा आणि तिच्या उपनद्या. आता सिंधू नदी जर आपण पाहिली तर पहा, या ठिकाणी तुम्हाला ही सिंधू नदी प्रथमतः भारतात उगम पावते आणि नंतर पाकिस्तान जो आपल्या शेजारी देश आहे त्या देशामध्ये ती वाहत जाते. ही जी सिंधू नदी आहे, प्रामुख्याने या सिंधू नदीच्या 5 उपनद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. या 5 नद्या या सिंधूच्या उपनद्या आहेत. पहा, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सिंधू नदी वाहते, ही झेलम आहे, या ठिकाणी ही चिनाब आहे, ही रावी आहे आणि ही खाली असणारी सतलज आणि या ठिकाणी वाहणारी बियास नदी आहे. ह्या ज्या 5 नद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, या 5ही नद्या या भारतामध्ये समांतर वाहत असले, एकमेकांना समांतर वाहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि नंतर पुढं गेल्यानंतर ही सिंधू नदीला सगळ्या ठिकाणी एकत्र मिळतात पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर आणि पुढं त्या अरबी समुद्राला जाऊन मिळत असलेल्या पाहायला मिळतात. याच सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी जी आहे, जिला सतलज नदी असं म्हणतात, ही जी सतलज नदी आहे या ठिकाणी पहा, ही सतलज नदी या ठिकाणी हे जे मानसरोवर आहे, या मानसरोवराजवळ हिचा उगम होतो आणि या ठिकाणी उगम पाहून ती पश्चिमेला वाहत जाते. या ठिकाणी पहा, सिंधू नदी तुम्हाला रेषा दिसत असेल, सतलज नदी आणि सिंधू नदीला जाऊन या ठिकाणी ती मिळते. म्हणजे मानसरोवराजवळ या सतलज नदीचा उगम या ठिकाणी होतो. प्रथमतः ती त्या ठिकाणी पश्चिम दिशेने वाहते. सतलज आणि तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयन कार्यातून भारतातील या ठिकाणी जे पंजाबचं मैदान आहे, हे पंजाबचं मैदान या सतलज आणि तिच्या उपनद्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि पुढे गेल्यानंतर ती तशीच पुढे वाहत जाते, भारतातून पाकिस्तानात प्रवेश करते आणि पुढे गेल्यानंतर ती सिंधू नदीला मिळते आणि पुढं अरबी समुद्राला ती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गट आहे नदी प्रवाहाचा किंवा नद्यांचा, पहिली सिंधू आणि दुसरी गंगा आणि तिच्या उपनद्या. ही जी गंगा नदीचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. पुरातन काळापासून गंगा नदी ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली नदी आहे. या गंगा नदीचा उगम जो आहे हिमालयातील या ठिकाणी गंगोत्री, ही जी गंगोत्री हे जे ठिकाण आहे या ठिकाणी उगम या गंगा नदीचा होतो. गंगोत्री हिमनदीतून या गंगा नदीचा उगम झालेला आहे. हिमालय ओलांडून ती मैदानी प्रदेशामध्ये येते आणि मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर ती पूर्वेकडं वाहायला लागते. म्हणजे हा आपल्या पठाराचा उतार पूर्वेकडं असल्यामुळं किंवा मैदानाचा उतार पूर्वेकडं असल्यामुळं प्रथमतः या हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणी, या गंगोत्री या हिमनदीपासून उगम पाहून प्रथमतः या पर्वतीय प्रदेशामधून खाली आल्यानंतर पूर्व दिशेला ती या ठिकाणी वाहत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तिला पूर्ववाहिनी नदी असं म्हटलं जातं. हिमालयात उगम पावणाऱ्या अनेक तिच्या उपनद्या
त्या जे आहेत त्यासुद्धा अशाच मार्गाने पुढे वाहत जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच गंगा नदीची प्रमुख उपनदी आहे ती म्हणजे यमुनोत्री नदी. यमुना नदी आपण तिला म्हणतो. या ठिकाणी ही गंगा नदीला समांतर वाहणारी ही यमुना नदी आहे. या यमुना नदीचा उगम जो आहे हा उगम हिमालयामध्ये असणारे यमुनोत्री हे ठिकाण आहे. या यमुनोत्री येथं या यमुना नदीचा उगम झालेला आहे आणि ती एक प्रमुख गंगेची उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहत हिमालयाच्या उत्तर भागातून सुद्धा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. तीच नदी जी आहे हिमालय ओलांडून आपल्या भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करते. जेव्हा ती हिमालयामध्ये वाहत असते, उत्तर भागामध्ये दिसत असेल पहा त्या ठिकाणी, या उत्तर भागामध्ये प्रथमतः वाहत असताना ती सांगपो या नावाने या ठिकाणी ओळखली जाते. तिबेट आपलं राज्य आहे, या तिबेटमधून ती वाहते आणि या तिबेटमध्ये तिला काय म्हटलं जातं, सांगपो या नावाने ती ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास आणखीन एक नाव दिलेलं आहे ते म्हणजे दिहांग. दिहांग या नावाने तिच्या प्रवाहाला ओळखलं जातं. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस जेव्हा ती आसाम आपल्या अरुणाचल प्रदेशमध्ये भारतात प्रवेश करते, भारतात प्रवेश केल्यानंतर याच नदीला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखलं जातं. आणि ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे गंगा नदीला त्या अनेक उपनद्या ठराविक अंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर ब्रह्मपुत्रा आणि ही जी गंगा नदी आहे या ठिकाणी आल्यानंतर एकत्र मिळतात आणि पुढं गंगा याच नावाने ती पुढं वाहत असते. म्हणजे ब्रह्मपुत्रा ही सुद्धा गंगेची एक उपनदी आहे. परंतु त्यांचा संगम जो आहे हा आपल्या पूर्वेकडे असणारा जे बांगलादेश आहे या बांगलादेशामध्ये या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग गंगा नदी जी आहे ह्या गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतरावरती मिळत गेल्याने या गंगा नदीचा विसर्ग हा फार मोठ्या प्रमाणात वाढतो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशामध्ये गेल्यानंतर या गंगेस मिळते आणि तेथे फार मोठ्या प्रमाणात पाणी आणि अवसाद म्हणजे वाहून आणलेले जे पदार्थ आहे त्याला अवसाद असं म्हटलं जातं. तर हा पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण अशा या प्रदेशामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. आणि हा त्रिभुज प्रदेश जो आहे हा कोणत्या नावाने ओळखला जातो आपण पाहिलेला आहे. कोणत्या नावाने ओळखला जातो तर सुंदरबन या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश या भागामध्ये असलेला दिसून येतो आणि त्यालाच नाव आहे सुंदरबन. अशा पद्धतीनं गंगा आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्या या ठिकाणी वाहतात, पूर्वेकडे वाहतात. त्यामध्ये या ठिकाणी हिमालयी भागातून वाहणाऱ्या शारदा नदी असेल, गोमती नदी असेल, घागरा आहे, गंडकी आहे, कोशी आहे, तिस्ता नदी आहे. या हिमालयातून वाहणाऱ्या नद्या या गंगा नदीला येऊन या ठिकाणी मिळतात. त्याचप्रमाणे महत्त्वाची यमुना नदी जी आहे ही यमुना नदीची जी उपनदी आहे ती सुद्धा या ठिकाणी पूर्वेकडे वाहते आणि सर्वात मोठी वाहणारी ही ब्रह्मपुत्रा नदी आहे ही सुद्धा गंगेची उपनदी आहे. म्हणजे हिमालयातून वाहणाऱ्या आणि गंगेला मिळणाऱ्या ज्या उपनद्या अशा प्रकारे या ठिकाणी आहेत. त्यानंतर आणखीन एका बाजूनं या गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत ते म्हणजे या भागामध्ये असणारं भारतीय द्वीपकल्प आहे. या द्वीपकल्पावरून वाहणाऱ्या काही नद्या सुद्धा या ठिकाणी या गंगा नदीला जाऊन मिळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यापैकी महत्त्वाच्या नद्या जर आपण पाहिल्या तर चंबळ आहे, शिंद आहे, बेटवा आहे, केन आहे या यमुना नदीला मिळतात. यमुना नदी गंगा नदीला मिळते. या ठिकाणी शोण नदी आहे ही सुद्धा या गंगेची उपनदीच आहे. अशा या दक्षिण भागामधून द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या चंबळ, बेटवा, केन, शोण या नद्या ज्या आहेत या नद्यासुद्धा या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजे उत्तरेकडून वाहत येणाऱ्या किंवा हिमालयातून येऊन मिळणाऱ्या आणि या ठिकाणी द्वीपकल्पीय पठारावरून येऊन मिळणाऱ्या ह्या सगळ्या गंगेच्या उपनद्या ज्या आहेत ह्या एकत्र येतात आणि फार मोठा विसर्ग आणि अवसाद मुखाजवळील प्रदेशामध्ये संचयित करतात आणि त्यामुळं मोठ्या
प्रमाणात त्या ठिकाणी या गंगेच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे आणि ह्या त्रिभुज प्रदेशाला नाव दिलेलं आहे सुंदरबन प्रदेश। जगातील जो त्रिभुज प्रदेश आहे त्यातील सर्वात मोठा असणारा त्रिभुज प्रदेश म्हणजेच हा सुंदरबन प्रदेश आहे। हा झाला उत्तरेकडील असणाऱ्या ज्या गंगा नदी आहे किंवा सिंधू नदी आहे त्या सिंधू नदी आणि गंगा नदीच्या संदर्भामध्ये ही माहिती आपली झाली। दुसरा भाग आहे तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या। आपण पाठीमागच्या ज्यावेळेस आपण प्राकृतिक रचना पाहत होतो त्यावेळेस हिमालय पर्वत पाहिला, मैदानी प्रदेश पाहिला आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेश सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे। आज या तासाला आपल्याला या गंगा नदीवरून उगम पावणाऱ्या नद्यांचा किंवा गंगा नदी आणि तिच्या उपनद्या ज्या हिमालयातून उगम पावतात त्यांचा अभ्यास आपण आत्ता केला। आता आपल्याला भारतीय द्वीपकल्प जे आहे या भारतीय द्वीपकल्पावरून वाहणाऱ्या नद्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आता भारतीय द्वीपकल्पावरून वाहणाऱ्या नद्यांचे प्रामुख्याने 2 विभाग केलेले आहेत, एक पश्चिम वाहिनी नद्या आणि दुसरं पूर्व वाहिनी नद्या। आपल्याला माहिती आहे या द्वीपकल्पाच्या पश्चिम बाजूला या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांग आहे। काय म्हणतात सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव काय आहे? दुसरं नाव आहे ते म्हणजे पश्चिम घाट। सह्याद्री पर्वतरांग जी आहे ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतोय पश्चिम घाट असं म्हणतो। म्हणजे द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आपल्याला पाहायला मिळतो, कारण या पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्या काही या ठिकाणी पश्चिमेकडे वाहतात तर काही नद्या पूर्वेकडे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणूनच पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या यांचा जलविभाजक म्हणून पश्चिम घाटाला ओळखलं जातं। म्हणजे द्वीपकल्पीय नद्यांचा विसर्ग हा त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो। त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पुराच्या आपत्तीचा धोका सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण या नद्या ज्या आहेत या नद्या हंगामी स्वरूपाच्या नद्या आहेत। कारण पावसामुळेच या नद्यांना पूर येतो, पाऊस नसल्यानंतर या नद्यांचं पाणी आटतं, म्हणून त्यांना हंगामी नद्या असं म्हटलं जातं। तुम्ही मगाशी मी सांगितलं की हिमालयातील नद्या 12माही नद्या आहेत, कारण 12ही महिने या नद्यांना पाणी असतं। पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळं नद्यांना पूर येतो आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळं हिमालयीन नद्यांना पूर येतो, म्हणून हिमालयीन नद्या या 12माही नद्या आहेत। द्वीपकल्पीय पठारावरील नद्या मात्र या हंगामी स्वरूपाच्या नद्या आहेत। का हंगामी स्वरूपाच्या नद्या आहेत? कारण द्वीपकल्पीय नद्यांचा विसर्ग जो आहे हा पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो। जेव्हा या खोऱ्यामध्ये पाऊस असतो तेव्हा या नद्यांना पूर येतो आणि इतर वेळी या नद्या कोरड्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून बहुतांश नद्यांचे खोरी ज्या आहेत या खोऱ्यांमध्ये आपत्तीचा धोका आपल्याला पाहायला सहसा मिळत नाही। तर अशा पद्धतीनं या पूर्व घाटाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल। पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या ठिकाणी असणारा पश्चिम घाट आणि या ठिकाणी आहे अरबी समुद्र, या किनारी भागामध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या अत्यंत कमी लांबीच्या आहेत। पश्चिम घाटाचा पश्चिम उतार अत्यंत तीव्र उतार आहे आणि त्यामुळं आणि या किनारी मैदानी प्रदेशाची रुंदी अतिशय कमी आहे, त्यामुळं या ठिकाणी वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत या नद्यांच्या प्रवाहाला प्रचंड वेग या ठिकाणी असतो। प्रचंड वेगाने या नद्या वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन त्या मिळतात। त्यामध्ये प्रामुख्यानं पहा कोणता किनारी भाग येतोय, मग महाराष्ट्राचा असेल, कर्नाटकचा असेल, केरळचा असेल किंवा दक्षिण गुजरात। या ठिकाणी दक्षिण गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, या ठिकाणी केरळ आहे। या राज्यांच्या किनारी भागाचा समावेश प्रामुख्यानं या किनारी प्रदेशामध्ये केलेला आहे। प्रत्येक किनारी प्रदेश जो आहे सर्वसाधारणपणे या ठिकाणी वाहणाऱ्या नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच असलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड कमी लांबीच्या आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्या या ठिकाणी आपल्याला दिसतात।
उत्तर गुजरातमध्ये असणारं खंबातचं जे आखात आहे पहा, या ठिकाणी हे खंबातचं आखात आहे, या ठिकाणी कच्छचं रण आहे. लक्षात ठेवा, ठिकाणं लक्षात ठेवा, हे कच्छचं रण आहे, या ठिकाणी खंबातचं आखात आहे. हे जे खंबातचं आखात आहे, या खंबातच्या आखातात किनाऱ्यातून येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी महत्त्वाच्या दोन नद्या नर्मदा आणि तापी या ज्या नद्या आहेत, त्या दोन नद्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून त्यांचा ओळख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या भागामध्ये विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग आहे पहा, या विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावणाऱ्या तापी आणि नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीचं वैशिष्ट्य आहे, नर्मदा नदी जी आहे ह्या द्वीपकल्पीय पठाराचं दोन भाग, उत्तर द्वीपकल्प आणि दक्षिण द्वीपकल्प हे दोन भाग या नर्मदा नदीनं केलेले आहेत. तर ही नर्मदा आणि तापी नदी जी आहे, ह्या पश्चिम वाहिनी नद्या या खंबातच्या आखातामध्ये, गुजरातमध्ये खंबातचा आखात आहे, या ठिकाणी येऊन मिळतात. त्यानंतर मही आणि साबरमती नदी आहे. या ठिकाणी पहा, इकडं वर आरवली पर्वत आहे आणि या आरवली पर्वतातून या दोन्ही नद्या उगम पावतात. ही मही नदी आहे आणि या ठिकाणी ही साबरमती नदी आहे. साधारणतः दक्षिणला वाहणाऱ्या म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या असं त्यांना म्हटलं जातं. तर या मही आणि साबरमती या ज्या दोन नद्या आहेत, या दोन नद्या सुद्धा या ठिकाणी या खंबातच्या आखाताला येऊन मिळतात. साबरमती नदी तर आपण अनेक वेळा ऐकलेली आहे. ज्या ठिकाणी इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महात्मा गांधींनं या साबरमतीच्या नदीच्या किनाऱ्याजवळ काय केलं होतं, मिठाचा सत्याग्रह केलेला होता. आणि म्हणून ही साबरमती जी नदी आहे ती आपल्याला चांगली माहिती आहे. ती या ठिकाणी साबरमती नदी, मही नदी, या ठिकाणी ही वाहणारी नर्मदा नदी आणि ही तापी नदी या खंबातच्या आखाताला येऊन मिळतात. आणि म्हणून खंबात, गुजरातमधील असणारा जे खंबातचा आखात आहे, याचा एक वेगळा गट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तापी आणि नर्मदा नदी जी आहे ही खचदरीतून वाहतात. म्हणजे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांची जी खचदरी आहे, या खचदरीतून नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या वाहतात. मही नदी जी आहे, ही मही नदी ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहताना आपल्याला पाहायला मिळते. तर आरवली पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी जी साबरमती नदी आहे, ही उत्तर दक्षिण दिशेने वाहते. आणि याशिवाय अरबी समुद्राला मिळणारी नदी म्हणजे आरवलीच्या पश्चिम उतारावरती उगम पावणारी दुसरी एक नदी आहे, ती म्हणजे लुनी नदी. ही लुनी नदी सुद्धा या ठिकाणी आपल्याला कच्छच्या रणामध्ये या ठिकाणी पहा, आरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी आणि या ठिकाणी जे कच्छचं रण आहे, या कच्छच्या आखातामध्ये मिळणारी ही लुनी नदी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि ती लुनी नदीसुद्धा याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं अरबी समुद्रात कच्छच्या आखातात मिळणारी ही लुनी नदी. त्यानंतर दुसरा एक भाग आहे, हा झाला अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचा भाग. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी असणारा बंगालचा उपसागर आणि या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. आता आपण अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या पाहिल्या, त्यामध्ये प्रामुख्यानं लुनी नदी आहे, साबरमती नदी आहे, मई आहे, तापी आहे, नर्मदा आहे. या असंख्य छोट्या मोठ्या असणाऱ्या, इकडे पेरियार नदी आहे. या ठिकाणी छोट्या छोट्या कमी लांबीच्या नद्या, असंख्य नद्या या अरबी समुद्राला येऊन मिळतात. दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. हा बंगालचा उपसागर आहे आणि या ठिकाणी या पश्चिम घाटामधून आणि पूर्व घाटामधून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, या ठिकाणी बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराचा पाणलोट क्षेत्राचा भाग म्हणून ओळखला जातो. यामध्ये गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांचा समावेश या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्यानं गोदावरी, कृष्णा आणि कावेरी ह्या महत्त्वाच्या ज्या तीन नद्या आहेत. पहा, या ठिकाणी गोदावरी आहे, कृष्णा आहे आणि ही कावेरी आहे. दिसते सगळ्यांना? पहा, ही गोदावरी नदी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावतो आणि ती वाहत जाऊन या ठिकाणी
बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि ती या ठिकाणी येऊन बंगालच्या उपसागराला मिळते. आणि ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम पावणारी ही जी कावेरी नदी आहे ती सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असलेली आपल्याला दिसून येते. ह्या तीनही नद्या ज्या आहेत, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल, या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं भारतातील दुसरी मोठी नदी आहे. मी दुसरी म्हणतोय. गोदावरी ही नदी भारतातील पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं दुसरी महत्त्वाची नदी आहे. पहिली महत्त्वाची नदी कोणती आहे पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं? गंगा. अगदी बरोबर आहे. गंगा नदी जी आहे पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत मोठी नदी आहे आणि म्हणून ती पहिली आहे. दक्षिण गंगा म्हणून ज्या नदीचा उल्लेख केला जातो ती आहे गोदावरी नदी. कारण पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर या पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं दुसरा क्रमांक या गोदावरी नदीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते. कृष्णा नदीचं खोरं हे ह्या गोदावरी नदीच्याच दक्षिणा जर आपण आलं तर या गोदावरी नदीच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आपल्याला पाहायला मिळतं. भीमा आणि तुंगभद्रा. भीमा पहा या ठिकाणी भीमा नदी आहे. आता आपल्या भीमा नदीचं वैशिष्ट्य काय? आपल्या जवळूनच वाहणारी घोड नदी आणि या घोड नदी जी आहे पुढे गेल्यानंतर भीमा नदीला मिळते आणि या भीमाशंकर या ठिकाणी भीमाशंकर आहे. भीमाशंकरला उगम पावणारी ही आपली घोड नदी. पुढे गेल्यानंतर आपली ती घोड नदी भीमा नदीला मिळते आणि हीच भीमा नदी पुढे गेल्यानंतर कृष्णा नदीला मिळते. म्हणजे अशा पद्धतीनं भीमा, तुंगभद्रा आणि कृष्णा या उपनद्या ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरी महत्त्वाची नदी आहे ती कावेरी. कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधून वाहणारी, कर्नाटकमध्ये उगम पावणारी आणि पुढे गेल्यानंतर तामिळनाडूमध्ये जाणारी ही जी महत्त्वाची नदी आहे ही महत्त्वाची नदी सुद्धा या ठिकाणी वाहते. या दोन राज्यांमधून म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधून ही नदी वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं या भारतातील ज्या नद्या आहेत या नद्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. म्हणजे अशा या ब्राझीलमधील नद्या जलप्रणाली असेल किंवा भारतातील जलप्रणाली असेल या नद्यांविषयी आपण आजच्या तासाला माहिती पाहिलेली आहे. आज घरी गेल्यानंतर दोन्हीही नकाशे आपल्या पुस्तकामध्ये आहेत ते आपण बारकाईनं पाहायचे आहेत आणि त्या बारकाईनं पाहिल्यानंतर मुख्य नद्या आणि त्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या जे वेगवेगळे विभाग आपण पाहिले त्या संदर्भाने या नद्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करायचा आहे आणि आपण तो लक्षात त्या सगळ्या नद्यांची नावं असतील, प्रवाह असतील यांची माहिती लक्षात घेऊन आपण व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला तर पुढं आपल्याला अवघड जाणार नाही. धन्यवाद. नमस्कार.